मनेराजुरी सांगली येथे श्री हिंद केसरी फॉर्च्युनरचं जे मैदान झालं त्याच्यामध्ये जे विजेते झाले त्यांचं मनापासून अभिनंदन। तर आज आम्ही गेलो होतो हिंद केसरी आमच्या लाडक्या हरण्याला भेटायला। तर ह्या हरण्यावरती लोकांचा भयानक जीव आहे, भयानक प्रेम आहे। तुम्ही बघू शकता की फक्त त्याला गाडीतनं उतरता पण येत नव्हतं, त्याची एक झलक बघण्यासाठी लोक नुसती सकाळी 6-7 वाजल्यापासून त्याची वाट बघत बसली होती। याच्यावरूनच कळते की लोकांचा त्याच्यावरती किती जीव आहे आणि किती प्रेम आहे। पण कालच्या मैदानामध्ये कदाचित आपलं प्रेमच त्याच्या आडवं आलं की काय असं म्हणायला हरकत नाही, कारण ज्या वेळेला गाड्या सुटल्या त्यावेळेला प्रेक्षक एवढं होतं, एवढी माणसं वेड्यागत मध्ये पडत होती की त्या बैलांना कुठं पळावं हे सुद्धा कळत नव्हतं, त्या बैलांच्या आडवे जात होते। आणि ह्या वेडेपणामुळं कितीतरी गाड्या काल बाद झाल्या आणि त्यामध्ये आपला हरण्या सुद्धा होता। आपण शर्यत बघायला का जातोय, त्यामध्ये आनंद मिळावा, पण ज्याच्यामध्ये जास्त कितीतरी कुवत आहे तेच जर आपल्या प्रेमामुळे मागं पडत असेल, गाड्या अशा भरकटत असतील, तर आपल्याला खरा त्या शर्यतीचा आनंद घ्यायला भेटतोय का? त्या बैलांचे जे मालक असतील किंवा ते गाडीवान असतील ते किती कष्ट करत असतात, त्या बैलावरती एवढा जीव असतोय, पण त्यांचे कष्ट आपल्या ह्या वेंधळेपणामुळे आपल्या प्रेमापोटी वाया जात आहेत। हा बैल म्हणजे सगळ्यांचा जीव आहे, पण काल हरला, पण तो हरला नाही, पुन्हा नव्यानं जिंकशील